कोणी बी टच करायचा नाही. मी लहान असताना माई माझं डोकं तिच्या मांडीवर घ्यायची आणि मला थोपटून थोपटून झोपवायची. आता हा हार्ट अटॅक म्हणजे कसलं टेन्शन होतं का त्यांना? तू जीव घेतलास माईचा, तू मारलास तिला, तुझ्यामुळे झालंय सगळं. अहो मी काय म्हणते, हा घे चहा घे. काका अहो तुम्ही कशाला केलं? का माझ्या हातचा चहा तुला चालत नाही? नाही तसं नाही हो, मी केला असताना. तू थकून आली आहेस आणि त्यात उमा घरात नाहीये, कोण करणार होतं चहा? आणि त्यात चहा पिताना तो कसा झालाय याचा विचार करावा. तो कोणी केलाय या फंदात पडू नये. पी पी आणि सांग मला कसा झालाय तो. मस्त झालाय. चला म्हणजे रिटायर झाल्यानंतर चहाची टपरी उघडायला हरकत नाही. काय हे काका, तुम्हाला रिटायर्ड झाल्यानंतर एकही काम करू देणार नाही मी. अरे तू काय सदैव माझ्या तैनातीत राहणार आहेस का? तू सुद्धा निघून जाशील लग्न झाल्यावर, मग मी काय करणार? माझी स्वतःची कामं मलाच करायला लागणार ना. माझ्या लग्नाचं आपण नंतर पाहू, पण खरं सांगू काका, तुम्ही आता एकही काम न करता आराम करायला हवाय. मी करेन सगळं. अगं मला या सगळ्या कामाची सवय आहे, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. या शरीराचं मशीन कामात आहे ना तोपर्यंत चालेल. आरामाची एकदा सवय लागली ना की त्याच्यावर गंज चढायला सुरुवात होईल. जसा चहा मेंदूची मरगळ दूर करतो ना, तसं काम माणसाच्या आयुष्यातली मरगळ दूर करतं. तेव्हा माणसाने खूप काम करावं आणि थकून आल्यावर खूप चहा प्यावा, म्हणजे पुन्हा काम करायला मोकळे. चल आपण दोघे मिळून चहा पिऊया. तुझं ते काय म्हणतात तुम्ही ते चिअर्स का काय ते करूया आणि चहा पिऊया. कर. Cheers. भाईसाहेब कॉफी. भाईसाहेब कॉफी. हो काय कसलं विचारायचं तेवढ्या? काका, त्या दिवशी ते हर्षवर्धन भोसले आले होते. त्यांनी मला त्यांच्या प्रोजेक्टविषयी सांगितलं. नंतर मला फोन करायला सांगितलेला. अहो सकाळपासून फोन ट्राय करते, फोन लागतच नाहीये. काहीतरी कामात असतील. अहो पण मी त्यांना SMS सुद्धा केला की मला फोन करा म्हणून, पण त्याचंही उत्तर आलं नाही. असल्या कुठल्या कामात आहेत की माझ्याशी बोलायला वेळ नाहीये त्यांना. फोन बंद असेल. हो रिंग जाते काका, फोन उचलत नाहीये ते. काय झालं असेल? काही प्रॉब्लेम तर नाही ना? मला असं वाटतं भाईसाहेब तुम्ही जोशी साहेबांना फोन करून बघा, त्यांना नक्की माहिती असेल काय झालंय ते. राईट काका, मी त्यांना फोन करते. हां 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 शांतपणे शांतपणे आधी कॉफी प्या, मग फोन करा, नाही तर कॉफी थंड होईल. हां पण मी काय म्हणते, तू जर तिची बाजू घ्यायला आली असशील तर एक शब्दही बोलू नकोस, कारण मला काहीही ऐकायचं नाहीये. अहो तुम्ही असे का वागताय तिच्याशी? आणि ती जे वागते ते हा, 1 महिना नाही झाला लग्नाला तर माझ्या आईला मारून टाकलं तिने, जीव घेतला तिचा. या सगळ्यात तिची काय चूक आहे सांगा? ते जाऊन तिलाच विचार. जा विचार जा, नाही तर मी सांगतो तुला.
तुम्ही भोसले नाही आहात असं म्हणाली ती मला, ते सुद्धा माईच्या समोर. त्याचाच धक्का बसला माईला आणि त्यामुळेच गेली ती. तीच कारणीभूत आहे या सगळ्याला. जा जा म्हणाव, स्वतःच्या बापाकडे जाऊन राहा, सांग तिला जा. हो, असं चिडून काय होणार आहे? शांत व्हा. आधीच आपल्या घरात असा एक प्रसंग हे घडला. बघ, तू मला उगाच शहाणपणा शिकवू नकोस. झाल्या प्रकाराला तीच कारणीभूत आहे आणि तिला सांग मला तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही, माझ्यासमोर कधी येऊ नकोस म्हणावं. तुम्ही माझं एकदा ऐकून. काय ग, एवढ्या लवकर परत आलीस तू? का? पतिराजांना भेटून मन भरलं वाटतं. गप्पा बैस नेहा. आई, अगं मी गंमत करत होते. सॉरी. आई प्लीज रडू नकोस ना. बाबा काही बोलले आहेत का तुला? बोलले, जेवढ्याच तेवढंच बोलले. तिराईतासारखी वागणूक दिली ग त्यांनी मला. नेहा, मला जे वाटत होतं ना तसं काही सुद्धा नव्हतं. त्यांच्या बोलण्यामध्ये आपली काळजी नव्हती की त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेख. घडलंच नाही असं वागले ते. मला भेटायला गेले ना त्यांना, तेही आवडलं नाही त्यांना बहुतेक. सगळं सर अर्थात म्हणूनच तर असे वागलेत ना. आई, मी तरी किती वेळा तुला सांगितलं होतं की जाऊ दे, सोड. हे बघ, तू स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस. अगं, सगळंच काही आपल्या हातात नसतं. नेहा, आता ते परत कधीच येणार नाही तिथे. माझ्याशी कधीच बोलणार नाहीत. आपले ते जुने दिवस परत कधीच येणार नाहीत आपल्या आयुष्यात. येतील, नक्की येतील, माझी खात्री आहे. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तू पहिले रडणं थांबव बरं. आई प्लीज, नको ना रडूस आता. तू बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. हॅलो. हॅलो जोशी साहेब, मी शारदा राजे बोलते. हां हां, बोला मॅडम. मी यासाठी फोन केला होता की ते हर्षवर्धन भोसले, अहो त्यांचा फोन लागत नाही आहे. कामानिमित्त त्यांच्याशी बोलायचं होतं. 4-5 वेळा ट्राय केला,
पण त्यांचा फोन लागत नाहीये किंवा ते उचलत नाहीये. अरे हो, नाही म्हणजे काय की त्यांच्याकडे जरा प्रॉब्लेम झालाय थोडा. म्हणजे त्यांची आई वारली. ओ आय सी. म्हणून कदाचित फोन उचलत नसतील ते. त्यांचा घरचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो हो, त्यांचा घरचा नंबर आहे माझ्याकडे. देऊ का तुम्हाला? प्लीज. आत्ता नाही आहे माझ्याकडं. मी रजिस्टरमध्ये बघतो आणि मग तुम्हाला फोन करून सांगतो. चालेल. थँक्यू. फार वाईट झालं. मी बघा नेमका गेलतो कोल्हापूर आले ते येळले. आलो हिनं सगळं सांगितलं. तडक आलो भेटायला. काय असं एकदम अचानक? नाही म्हणजे मागे एकदा त्यांची तब्येत बिघडली होती, पण मग नंतर नॉर्मल झाल्या. आराम करायला म्हणून आतमध्ये गेल्या आणि झोपेतच. साधू संतावानी मरण आलं बघा ते. झोपेतच गेल्या. ना त्याईले त्रास ना त्याईचा कुणाले त्रास. फार कमी लोकांच्या भाग्यात असं मरण असतं. हर्षवर्धनराव कुठे? हो, मी बोलावते. हर्षदाचे आई वडील आलेत. मग काय करू मी? त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. मला त्यांना भेटायचं नाही. त्यांना सांग जा म्हणावा. आणि जाताना आपल्या लाडक्या लेकीला सुद्धा घेऊन जा बरोबर. सांग त्यांना. तुम्ही मी कसं समजावू मी तुम्हाला? मला काहीही समजावण्याची गरज नाही. मला त्यांना भेटण्याची इच्छा नाही. त्यांना बघितलं की माझं पित्त खवळतं. त्यांना सांग जा. आणि जाताना मुलीला सुद्धा घेऊन जा म्हणावं. मी आलो तर त्यांना त्यांचा अपमान करीन, त्यांना हाकलून देईन. त्यापेक्षा तू जाऊन सांग. पण माझं ऐकून घ्या. असं चिडून कसं चालेल? ते सुद्धा अशा वेळी. ही अशी वेळ त्यांच्या मुलीमुळे आली आपल्यावर. आणि म्हणूनच मला त्यांना भेटायची इच्छा नाही. काय सांगू मी त्यांना? ते वाट बघतायत तुमची. बघू देत. थोडा वेळ वाट बघतील आणि जातील निघून आपोआप. चला ना प्लीज. असं बरं नाही दिसणार माझ्यासाठी. असं वरी मी त्यांना भेटायला येणार नाही. आणि जर मी त्यांना भेटायला बाहेर आलो तर तिथे जे काय होईल त्याची जबाबदारी तुझी असेल. येऊ? आदित्यराव या सब काय झालं? हर्षवर्धनराव नाही येऊन राहिले? हां, ते म्हणजे तुम्ही न सांगता कळलं मला. काय? लई दुःख झालं असेल त्याने. आई गेल्याचं दुःख काय असतं ठाऊक आहे मला. मी जाऊन भेटून येतो त्या आईला. तुम्ही?
हो का? जाऊ शकतो ना बे? हो 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 इथून सरळ आत येऊ का? नमस्कार. आई जाण्याचं दुःख काय असतं ठाऊक आहे मला. एकतेलचा आधार होता तुम्हाला तुमच्या आईचा, तो बी काढून घेतला देवाला. समजा नशिबाचे खेळ हे दुसरं काय. जाण्यापूर्वी भेट झाली का आईची? सकाळी तेवढं तरी नशिबात होतं तुमच्या. माई आई गेली तेव्हा मी इकडे चंद्रपूर आले आणि ती कोल्हापूर. जाईपर्यंत समज संपलेलं होतं. अखेरचं दर्शन बी नाही झालं. आई जाण्याचं दुःख ठाऊक आहे मला, तरी बी सांगतो. पोरी, आता तुझ्या उपर भली थोरली जबाबदारी येऊन पडली आहे. घरात तूच आता थोरली ना, तुलेच सांभाळायला हवं समज. पण काळजी नको करूस. तुझ्या पाठीमागे माही पोटी उभी आहे धाकल्या बहिणीसारखी. तू म्हणशील ते समज ऐकीन ती. ऐकते ना तुझं समज? हो ऐकते. आणि तू पण झोपत स्वतःले. हा, मी किती बी सांत्वन केलं तरी तुम्ही जे गमावलंय ते काही परत येणार नाही ठाऊक आहे मला. तरी बी सांगतो, सांभाळा, जपा स्वतःला. बाकी या प्रसंगातून सावरण्यासाठी परमेश्वर तुम्हाला शक्ती देव ही प्रार्थना. येतो मी. तुम्ही कुठे निघाले? तुम्हाला सोडायला येतो बाहेर. काहून? हं? बसा बसा, आराम करा. येतो. लईकच खाल्ली आहे माणसानं. हर्षवर्धनराव, लई मोठं दुःख झालंय. त्याले पार कोलमडून गेले. असावरी ताई, तुम्ही सांभाळा त्याले. घरातला कर्ता पुरुष आहे. तो जर कोलमडला तर बाकीच्यांनी काय करावं म्हणतो मी? निघाव का? येतो. सांभाळा.